दस तुमच्या म्हणण्याचा नेमका हा अर्थ काय आहे? तुम्ही असं म्हणालात की सप्लिमेंटरी चार्जशीट त्यामध्ये दाखल होईल. तुम्ही असं म्हणालात की मगाशी तुम्ही असं म्हणाला होतात की सातपुड्यामध्ये जी खंडणीसाठीची बैठक झाली त्याची ही चौकशी करा. नाही, मी म्हणत नाही, एक मिनिट ऐका, मी म्हणत नाही सप्लिमेंटरी चार्जशीट दाखल करण्याचा राईट SITनंच त्या ठिकाणी स्वतः ठेवलेला आहे. आणि माझा आरोप मी अजून खंडन केलेला नाही की सातपुडा या त्यांच्या बंगल्यावरती 19 ऑक्टोबरला हे खंडणीसाठीच बैठक झाली होती, खंडणी फायनल होण्यासाठी. हे आजही बोलतोय, मी कालही बोलत होतो, आजही बोलतो आणि उद्या बोलेल. तर आता ह्याची चौकशी पुढे करावी असं तुम्हाला वाटतं का? 100% चौकशी होणारच ना. अजून चौकशी मी नाही, SITनं कुठं म्हणलंय चौकशी सगळे थांबली म्हणून. चौकशी अजून आहे, बरंचसं काही अजून मोजायचं आहे, बऱ्याच जणांना अजून तपासायचं आहे, त्यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासायचे आहेत. ही घटना घडल्याच्या नंतर, घटना घडायच्या आधी काही लोक आहेत, काही अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे याच्यामध्ये. महाजन, तो राजेश पाटील ह्या अधिकाऱ्यांचे इन्व्हॉल्वमेंट आहे. आणि बाकीचे सुद्धा बरेच आहेत, वायभाषे, अंजुन, त्यांचे सर्व सहकारी. हे सुदर्शन घुलेला डेंजर बनवणारा कोण होता तर तो हाच आहे, वायभाषेचा आहे. त्याच्यामुळे हे सगळ्यांचं चौकशी व्हावी अशा प्रकारची आमची विनंती राहील. सुरेश दास, गेल्या 2-2.5 महिन्यापासून तुम्ही मागणी करत होतात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची, मात्र त्यावेळेला धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला नाही. आता मात्र काल ज्या वेळेला हे सगळे फोटो व्हायरल झाले, खरं तर याचं गांभीर्य तुम्ही सभागृहामध्ये त्याच वेळेला 16 डिसेंबरला जाणवू दिलं होतं. मात्र ज्या वेळेला फोटो आले त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि अखेर धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा लागला असं सभागृहामध्ये. मी 16-12लाच हे गांभीर्य लक्षात आणून दिलं होतं सभागृहाच्या. परंतु काय की बरेच जण म्हणले, सुरेश धस तू जरा अतिरंजित बोलतो, काहीतरी बोलतो, असं नसेल झालं. पण चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर हे सगळं बाहेर आलं आणि त्याच्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये क्षोभ एक प्रकारचा उसळला. आणि ते देशमुख कुटुंबीय आणि ते मस्साजोग गाव काय सहन करतंय तुम्ही जरा बघा ना. त्या कुटुंबाची मेंटॅलिटी काय झालेली, सारखं सारखं तेच 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 म्हणल्यामुळं प्रचंड बेकारी झालेली आहे. त्याच्यामुळं यांचा राजीनामा आवश्यक होता, तो झालेला आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलाय, त्याच्याबद्दल त्या दोघांचा आभार.